टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। होता याच्यापेक्षा त्या स्पर्धेतनं किती खेळाडू तयार करतात हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। आणि मी सगळ्या खेळाडूंना आणि पंचांना एक शब्द देतो की जे मी कबड्डी असोसिएशनचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालोय ते जिल्ह्यापुरतं राहण्यासाठी नाही, भविष्यामध्ये महाराष्ट्राची देखील कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढवणार आहे। आणि याचं कारण आज मी राज्याचा उद्योग मंत्री आहे, मला कबड्डी असोसिएशनमध्ये जायची काही आवश्यकता नाही, परंतु 3 वर्षामध्ये मी बघितलं की आपल्या रत्नागिरी आणि विशेषतः कोकणातल्या खेळाडूंवर जो तिथे गेल्यानंतर अन्याय होतो तो जर दूर करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढवावी लागेल। त्यासाठी मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आणि म्हणून खेळाडूंना विनंती आहे की मी क्रिकेट असोसिएशनचा देखील महाराष्ट्राचा मेंबर म्हणून काम करतो, मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये मी काम करतोय, टेनिस असोसिएशनचा तरी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, आज कबड्डी असोसिएशन आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवलंय। असे अनेक असोसिएशन हे आपल्या ताब्यामध्ये असल्यामुळे आपण त्याला काहीतरी ऊर्जावस्था आणण्याचा प्रयत्न करतोय। आणि म्हणून पंचांना आणि खेळाडूंना मला एक विनंती करायची आहे की ज्याचा उल्लेख मगाशी मी केला, अशा गुणांमुळे अनेक खेळाडूंचं करिअर बर्बाद झालेलं आहे। त्याच्यामध्ये रत्नागिरीतले देखील आहे, नावं फक्त मी घेत नाही, ज्या आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळले, रमेश बरोबर आहे ना, आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळले असते, परंतु अशा गुणांना त्यांना आपल्या गावातच थांबावं लागलं। आणि आज आमच्या कबड्डी असोसिएशनचे कोणतरी समन्वयक म्हणून काम करतायत, कोणतरी पंचांचे प्रमुख म्हणून काम करतायत। म्हणून मला खेळाडूंना विनंती करायची आहे की तुम्ही ज्या शरीरयष्टी कमवून हा कबड्डी खेळ खेळताय त्याच्यामध्ये आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे। आणि नम्रता जर आपल्यामध्ये असेल तर आपण भारताचं देखील नेतृत्व करू शकतो। एवढी कबड्डीची ताकद या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नक्कीच आहे आणि त्याला नक्की ऊर्जावस्था माझ्या मार्फत दिली जाईल, हा एक मी आपल्याला शब्द देतो।